2 दिवस तसं नाही होणार. ते 1 ते 4 दिवस कंटिन्यू होईल आणि तसंच होईल. आणि का असं तुमच्या आपल्यासाठी नाही करू देणार, कारण की बाकीच्या गावांचाही प्रॉब्लेम आहे. आता माझ्याकडे बाकीच्या ठिकाणी हे जी आपण लोड शेडिंग करतो ना, बरोबर तर आपण सक्सेसफुल 4 दिवस देतो, बरोबर नंतर 3 दिवस बंद ठेवतो. हो. आपण असं काम करतो सध्या. आणि जे आपण सांजोरीकडनं येणार आहे ती 100% दिवस काही राहणार 24 तास 24 तास गावठांची म्हणजे गावासाठी. गावासाठी हो. आणि शेतासाठी. शेतासाठी कसं आहे की तिथला एक अजून प्रोजेक्ट व्हायचा. हे कसं आता नेरा याला कसं सोलरची कामं झाली आहेत. बरोबर इथं कुठल्याही प्रकारचं सोलरचं काम नाही झालं. बरोबर. जर इथलं कुठलं सोलरचं काम झालं तर मग आपल्याला दिवसा वीज पुरवठा करता येईल. बरोबर. नाही तर मग आपल्याला जे आता चालू आहे आपल्या शेड्यूलमध्ये त्याप्रमाणे आपल्याकडे कसं आहे की 4 आणि 3 करतो आपण दिवसा. फक्त प्रॉब्लेम एकच आहे सर की बघा आता कालचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांचा जो ग्रामीणखेडा गावामध्ये जो त्याने वार केला गाईवर, म्हणजे आज जर समजा जनावरांवर वार करतोय आणि साक्षात त्या गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे. एखाद्या लहान बाळावर म्हणा किंवा एखाद्या माणसावर किंवा बाईवर जर वार केला जीवितहानी. बरोबर आहे. तर आता काय की काही गोष्टी आपल्या हातात पण नाही तेवढेच आहे. म्हणजे आपण काही गोष्टीसाठी प्रॅक्टिकली आता याच्यासाठी कसं आहे वन खात्याने पण त्या गोष्टी थोडंफार प्रयत्न केले आता पाहिजेत. तुमचे मला साथ द्या, CCTV तुम्ही मला सांगा वरती शासनापर्यंत काय पाठपुरावा करा ते मी करतो. कसं आहे ट्रॅप लावणं हे गोष्टी करणं हे फार गरजेच्या गोष्टी आहेत. निदान कसं आहे की आता त्याला तुम्ही थांबवणं गरजेचं आहे. कसं शेती हिंस्र प्राणी आहे, त्याला काय तुम्ही म्हणू शकत नाही किंवा तू इकडेच जा तिकडे जा. नाही ते तर आहे. कसं आहे की ते नैसर्गिक क्रिया आहे त्या गोष्टीला. त्यासाठी तर मी शासनाला एक निवेदन पण दिलंय. धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे. मी तुमच्या निवेदनाचीच म्हणून मी काय म्हटलं शेवटी आपण काय की फोनवरती काय चर्चा करणं आणि मला काय बोलायचंय बरोबर त्या भावना तो पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. खरंय म्हणून म्हणलं आपण समक्ष जाऊन येऊ, आज तुमची भेट घेऊ. माझ्याकडचा जो रोल ऑफ पार्ट अँड पार्सल जो आहे तो मी तुम्हाला आज क्लिअर केला. लगेच तुम्ही म्हणताय की मला उद्या सकाळी दाखव, असं होणार नाही. या गोष्टीला थोडासा वेळ लागेल. त्याला थोडं प्रोसेस तुमच्यामुळे कसं आहे की ते काम जे जोरदार काम करावं, जोरदार काम होईल, प्रगतीपथावरती काम होऊन जाईल. बरोबर. साधारण किती दिवस लागतील साहेब? म्हणजे 1.5 महिना, म्हणजे 1 महिना तरी आपल्याला मिनिमम लागतो. 1 महिना. 1 महिना. पण जर समजा तेच काम जर युद्ध पाठवलं जर आपण जी पातळीवरच 1 महिना पातळी करून 1 महिना लागेल. तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत? कर्मचारी लेबर पाहिजे. लेबर किती आहेत? 10 लेबर 10 लेबर आहे. आणि ते जर तुम्ही यंत्रणा वापरली JCB वगैरे या गोष्टी, आणि त्यांचं कसं आहे की आता JCB ने तो काही माणूस करता जो येत आहे नाही. तो काही जनरल मॅनेजर नाही. तो अग्रावर पॉवर मध्ये तो माणूस सुपरवायझर म्हणून काम करतो. तुमच्या सिनियर लोकांशी चर्चा करू. प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्यांना कसं आहे की त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर त्यांना अधिकार नाही आहेत ना की बाबा JCB आता एखाद्या JCB खड्डाच करता येत करता नाही. येत नाही. JCB ला आपल्या कुठल्याही पोलचा खड्डा करता येत नाही. म्हणजे तो कारण डगमडतो JCB ला का? काही नाही डग मारत नाही. खड्डा मोठा होऊन जातो, ते पूल उभा करायला पण प्रॉब्लेम येते. आणि जर तुम्हाला आम्ही लेबर दिले तर त्यांचं काय ते